एकनाथ शिंदे साहेब करत होते, माझी कामं मंत्री असताना सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्रजी करतात, तर तुम्ही का प्रयत्न तसे करत नाही? त्यामुळे महापालिका जर कोणी घाण ठेवत असतील तर ते प्रताप सरनाईक तरी त्या गोष्टीला विरोध करेल. पण असा प्रस्ताव दिलाय का की कर्जत घेण्यासाठी महापालिका? हो, आहे ना, प्रस्ताव दिलेला आहे, ठराव केलेला आहे. त्यांनी ठराव केला, महापालिकेने तसं पत्र पाठवलं आणि प्रस्ताव दिल्यानंतरच 1 महिन्यापासून तो प्रस्ताव नगरविकास खात्याच्या माध्यमातून अद्यापर्यंत मंजूर झाला नाही, म्हणून त्यांनी परवा पत्रकार परिषद घेतली आणि रस्ता रोको फाउंटनला करणार असं आंदोलनासाठी पत्रकार परिषद घेतली आहे ना. सर, तुम्ही सांगितलं महायुती म्हणून आम्ही एकत्र आहे आणि उद्याचं जे आंदोलन आहे त्यांनी जे आंदोलन ती नगरविकास खात्याच्या मंत्र्यांविरोधात आहे, म्हणजे बीजेपी उघडपणे शिवसेनेविरोधात. माझं तेच म्हणणं आहे की अशा पद्धतीनं ज्या उपमुख्यमंत्र्यांनी ह्या शहरासाठी 3,000 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी दिला, ज्या उपमुख्यमंत्र्यांनी ह्या शहराच्या विकासासाठी फक्त रस्तेच नाही तर इतर विकास कामांसाठी सुद्धा पैसे दिला, तर करोडो रुपये. म्हणजे तुम्ही बघा की आज अनेक विकास प्रकल्प एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना या शहरात राबवले गेले, अनेक रस्ते झाले, बाळासाहेब ठाकरे कला दालन झाले, विविध समाज भवनं झाली, कचऱ्याचे प्रकल्प तुम्ही काही प्रमाणात होऊ दिले नाही पण काही प्रमाणात ते कचऱ्याचे प्रकल्प झाले, शौचालय जी कामं चालू आहे एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या पैशातून शौचालयाची दुरुस्ती आणि नवीन शौचालयाची कामं चालू आहे, वेगवेगळे विकास प्रकल्प, घोडबंदर किल्ला असू द्या, कांदळवन उद्यान असू द्या, चेना रिव्हर फ्रंट असू द्या किंवा अनेक विकास प्रकल्प जे आहे, भवन, सगळ्या समाज भवनं असू द्या, त्यांच्याच काळात स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असू द्या, तरण तलाव असू द्या, सगळे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून निधी दिला, त्यातून ही कामं चालू आहे. संगीत विद्यालय आहे लता मंगेशकरजींच्या नावानं. त्यामुळे मला असं वाटतं की राज्य शासनाकडे पैसे तुम्ही मागणं गरजेचं आहे, मंजूर करून पाठपुरावा करून मंजूर करायचं आहे. कोणीतरी कोठारी नावाचा एजंट आहे महापालिकेमध्ये, म्हणे तो कोठारी असतो आणि तो एजंट 23% कमिशन हा प्रत्येकाकडे मागतो, भले तो स्थायी समिती असू द्या, नाहीतर विविध विकास प्रकल्प असू द्या, नाहीतर हे रस्त्यांची कामासाठी 500 कोटी रुपये आल्यानंतर त्यातले 23% हे मला जर दिले तर मी तुमची बिलं अदा करेन, अशा प्रकारे सूचना करतो. ते कितपत योग्य आहे, हा कोठारी कोण आहे याचा सुद्धा शोध घेणं गरजेचं आहे. आपण मंत्री असताना खूप गंभीर आरोप लावतोय की कोठारी नाव सुद्धा पण जाहीर करतोय की 23% घेतोय, तर त्याच्यावरती गुन्हा दाखल का करत नाही आणि त्याला पहिली गोष्ट बघा, एक गोष्ट सांगतो, प्रताप सरनाईक आहे, जोपर्यंत पूर्णपणे पुरावा, मी काय हवेमध्ये आरोप करणार नाही, कारण राज्याचा मंत्री आहे, जबाबदार आहे, मी केलेल्या सूचना किंवा मी केलेले निर्देश हे अंतिम असतात. त्यामुळे जोपर्यंत मला त्या संदर्भात पुरावे येत नाही, हातामध्ये काही अशा गोष्टी ज्या असतात त्या पुरावे लोक देतात आणि नंतर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. पुरावे आल्यानंतर कोठारी असू द्या नाही तर कोठारीचा आका असू द्या, दोघांवर गुन्हे दाखल करायला सांगणार. सर, फाउंटन ते गायमुखच्या रस्त्यावरती तुमच्यावरती आरोप करण्यात आले की स्वतःच्या फायद्यासाठी परिवहन मंत्र्यांनी रस्ता बनवून घेतला, असं भाजपाच्या आमदारांचं म्हणणं आहे. हो, कसं आहे मी तुम्हाला सांगतो, त्या रस्त्यावर 7-11 क्लब आहे, तो रस्ता मीच केलेला आहे, त्या सनॅल CN रॉक हॉटेल आहे, तो रस्ता मीच केलाय, त्या रस्त्यावर आपला घर आहे, फेज 1 त्याच रस्त्यावर आहे, फेज 2 त्याच रस्त्यावर आहे, फेज 3 त्याच रस्त्यावर आहे, कोर्ट यार्ड नावाचं जे काही कॉम्प्लेक्स आहे तेच त्या रस्त्यावर आहे, आणि म्हणून हे सगळे रस्ते मी माझ्या प्रकल्पांसाठी बनवले असं त्यांचं मत जर असेल तर त्या मताशी मी सहमत आहे. सर, गायमुख ते घोडबंदर रोड जो आहे तो हस्तांतरित केलेला आहे महानगरपालिकेला राज्य सरकारनं, तरी सुद्धा जे खड्डे भरायसाठी आता महापौरांनी लेटर दिलं की हे खड्डे, महापौरांनी खरं तर अशी भूमिका घेणं योग्य नाही. मी तशा प्रकारच्या सूचना महापालिका आयुक्त राधाविनोद शर्मा आणि आमचे दीपक खांबेकर त्यांना मंत्रालयामध्ये बोलवले आणि त्यांना सांगितलं, परंतु शेवटी मी दुसरंही सांगतो, ठीक आहे खर्च ह्या वर्षापर्यंतच तुम्हाला खड्ड्यांचं करायचं आहे, पुढील 4 महिन्यामध्ये जबाबदारीने मी सांगतो हा फाउंटन ते पूर्ण गायमुख पर्यंतचा रस्ता हा 60 मीटर होणार आहे. त्या 60 मीटर मधील 30 मीटर रस्ता पैकी काही भाग हा महापालिकेचा आता बनलेला आहे, काही भाग आपल्याला ऍडिशनल बनवायचा, त्यासाठी भूमी संपादनासाठी 150 कोटी रुपये लागणार आहेत, ते सुद्धा पैसे MMRDनं भरावे अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेल्या आहेत. तो रस्ता रुंदीकरणाचं काम सुद्धा पुढील 3 ते 4 महिन्यामध्ये चालू होणार. आणि त्याचबरोबर गायमुख ते फाउंटन ह्या दरम्यानची मेट्रो 10 ह्याला सुद्धा मंत्रिमंडळाच्या येणाऱ्या काही 10-15 दिवसामध्ये ज्या काही आमच्या कॅबिनेट बैठका होईल त्यामध्ये तो प्रस्ताव येईल आणि मेट्रो 10ला सुद्धा ह्याच महिन्यात किंवा जास्तीत जास्त पुढल्या महिन्यात मंजुरी मिळेल आणि त्यामुळे ते काम सुद्धा पुढल्या 3 महिन्यामध्ये चालू होईल. ते काम आणि रस्ते रुंदीकरणाचं काम चालू झाल्यानंतर पुढल्या वर्षापासून महानगरपालिकेला त्या रस्त्यावरील खड्डे किंवा इतर काही कामं करायची गरजच भासणार नाही, कारण तो रस्ता पूर्ण सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा केला जाईल मेट्रो बरोबर.
नाही तर नरेंद्र मेहतांनी सांगितलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज मार्ग सीसी रोड करायचा आहे, त्यासाठी हे अहो, ते पाचशे फक्त हवे. बोलतात, ते नाही, फक्त तुम्ही म्हणताय बोलतात. की मी जुनी बिलं ऑलरेडी द्यायचे आहेत. यामध्ये किती तथ्य आहे? ऑलरेडी मंजूर केलेले आहे. निविदा प्रक्रिया सुद्धा झालेल्या आहे. पुढील महिन्यामध्ये कामाला म्हणजे पावसाळा संपला की कामाला सुरुवात होणार आहे आणि मीच नारळ फोडणार आहे. त्यांना बोलवीन मी. लोकप्रतिनिधी म्हणून प्रोटोकॉलचं पालन केलं पाहिजे. त्याला बोलवणार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खालीच नारळ फोडणार आणि कामाला सुरुवात होईल. आणि पूर्ण रस्ते जबाबदारीनं सांगतो, 230 कोटी रुपयाच्या रस्त्यांना मी ऑलरेडी मंजुरी घेतलेली आहे. निविदा प्रक्रिया सुद्धा झाल्या. त्यांना माहिती नसेल कदाचित, परंतु प्रताप सरनाईक एक काम करत असताना जबाबदारीनं काम करतो. 2 निविदा आहेत, दोन्ही निविदाला मान्यता मिळालेली आहे आणि लगेच आम्ही कामाला सुरुवात करतो.